संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी बातमी आज सकाळी जेव्हा धडकली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं आणि या दुःखद निधनाची बातमी समजता संपूर्ण राज्यावर शोककळा पसरलेला आहे। येवल्यातल्या मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील संपर्क कार्यालय या ठिकाणी देखील ही शोककळा पसरलेली आहे। या ठिकाणी कार्यकर्ते ही बातमी समजताच या ठिकाणी जे शुभेच्छांचे फलक लावण्यात आलेले होते काही कारणास्तव ते देखील आता काढण्याचं काम सुरू आहे। आणि येवला शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता निकम आपल्यासोबत। भाऊ, काय सांगाल, काय प्रतिक्रिया? आमचे राष्ट्रीय नेते माननीय अजितदादा पवार यांच्या विमानाला अपघात झाला होता। खूप वाईट, आज महाराष्ट्राला खूप वाईट असं घटना घडली। तर आम्हाला जेव्हा बातमी कळेल तर आमचे अश्रू अनावर झाले। आज आमचे जे बोर्ड होते ऑफिसच्या समोर ते बोर्ड काढण्यात आले। खूप वाईट अशी घटना आली। आमच्या अजितदादांना परमेश्वर चिर शांती लाभो एवढी मी माझ्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो। आपल्यासोबत आणखी काही कार्यकर्ते आहेत। अक्षरशः कार्यकर्त्यांच्या डोळ्यात आपण अश्रू बघतोय, काय सांगाल, काय भावना आहेत? अतिशय वाईट घटना आज घडलेली आहे। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा काही दिवसापूर्वी येवल्यात आले होते। अतिशय कार्यकर्त्यांसह चांगला संवाद त्यांनी केला। आमच्या पाठीवर शाबासकी थाप त्यांनी मारली होती। आज जेव्हा बातम्यांमध्ये बघितलं का विमानाचा अपघात झाला, आम्हाला वाटलं होतं का थोडंसं काहीतरी अजितदादाला थोडीशी दुखापत होईल, काही दिवस आराम करतील व परत आमच्या मध्ये येतील। पण नंतर हळूहळू ज्या बातम्या येत गेल्या त्यामुळे सर्व कार्यकर्ते आम्ही हवालदिल झालो आहोत व अतिशय महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण भारताला हे दुःखदायक अशी घटना आज या ठिकाणी घडलेली आहे। खरं तर या कार्यकर्त्यांच्या डोळ्यातील अश्रू सांगत आहे की या निधनाची बातमी समजताच कार्यकर्ते हळहळ व्यक्त करत आहेत आणि त्यामुळेच येवल्यात जे काही कार्यक्रमाचे शुभेच्छांचे फलक लावले होते ते तातडीने हटवण्यात आलेले आहेत। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।